नमस्कार मंडळी, राम राम. तर सगळ्यात पहिलं तुम्हा सर्वांना माझ्याकडून होळीच्या आणि धुलीवंदनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आपण घरच्या घरीच कलर तयार करणार आहोत होळीसाठी रंग खेळायला. तर त्यासाठी मी माझ्याकडे चिनी गुलाबाची फुलं होती गॅलरीमध्ये, ते तोडून आणली आणि पातेल्यामध्ये थोडं पाणी टाकून त्यामध्ये ती फुलं ठेवली. आपोआप ती थोडंसं उकळल्यानंतर फुलांचा कलर आहे ना तो पाण्यामध्ये मिक्स होतं. तर झालं असं की फुलं कमी पडली, त्यामुळे कलर थोडासा फेंट झाला आणि नंतर त्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर मिक्स करून एकजीव केलं. तर इथं बाकीच्या ज्या वाट्या आहेत त्याच्यामध्ये आपण मैदा टाकलेला आहे, जेणेकरून होतंय का मला ट्राय करायचं होतं. कॉर्नफ्लॉवरचं तर होतंच, त्यात काय विशेष नाही, पण मैद्याचं होतंय का नाही ते मला करायचं होतं, कारण की मैदा स्वस्त असतो आणि मग पटकन जर झालं तर चांगलंच आहे ना. त्यानंतर हे सर्व टेरेसवरती सुकायला ठेवलं होतं मी थोडा वेळ उन्हामध्ये, आणि कॉर्नफ्लॉवरचं जे आहे ना ते तासामध्ये सुकून गेलं होतं. पण जे मैद्याचं होतं ते मी 4 वाजेपर्यंत ठेवलं तरीसुद्धा व्यवस्थित असं सुकलं नव्हतं आणि जे झालं ते कडक झालं. त्यानंतर मी मिक्सरला वाटून पण बघितलं होतंय का पावडर, तर नाही झाली, पण कॉर्नफ्लॉवरचा कलर एकदम छान झाला होता. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा. आजचं नाव आहे स्वरा कोंडलीकर. बाय.